अमृताताई पाटील या ठिकाणी माझ्याबरोबर निवडून आलेले कांगरीचे शिवम पाटील, निर्लेपन समितीचे समर्थ पाटील, त्याचबरोबर राहुलदादा पाटील माझे मित्र, उपस्थित सर्व मान्यवर व ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध आयोजित केलेला आहे आणि ज्यांच्या वाणीमध्ये मिठास आहे. कारण कसा घेणार आहे हे सांगताना सुद्धा अगदी व्यवस्थित त्यांनी मला सकाळी सांगितलं. आताच बसलो होतो मी, म्हणजे का आम्ही कारण घेतोय आणि त्या कारणच्या पाठीमागची आमची भावना काय. त्यांचे परम मित्र प्रशांतजी बर्डे, त्यांचे सर्वच या ठिकाणचे युवक मंडळी, पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कारणला थोडा वेळ झालाय, पाऊसही चालू होतोय नाही होतोय असं सुरू आहे. पण वहिनी साहेब, हा खरा पाऊस, पवित्र पाऊस आहे. म्हणजे आपल्या कारणला हा 4 थेंब पडलं म्हणजे हे मान्य आहे. कारण या मतदारसंघामध्ये विरोधकांचा आर्थिकचा पाऊस बघितला आणि आज सागर आपल्याला खरा पाऊस या ठिकाणी पडला. मी प्रशांतजींना धन्यवाद देतो, आमच्या या ठिकाणी आमचा सर्वांचा सत्कार केला. मी सरपंच असताना स्वच्छता अभियानमध्ये काम केलं, निर्मलग्राम येलूर गाव केलं. राजकुमार पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांनी बघितलेलं आहे ते सर्व. त्यानंतर सिमिलरमध्ये प्रशांतजी पण या गावचे सरपंच होते आणि वणी साहेब ते येलूरला घनकचरा व्यवस्थापनची आमची काय योजना ती बघायला गेले. सुरेश साठी साहेब सरपंच होते. पण यांची सर्व टीम 10-15 सर्व मंडळी घेऊन ते येलूरला आले. कारण मी वेल्लोरला जाऊन घनकचरा व्यवस्थापनचं ट्रेनिंग घेऊन आलो आणि त्याची खूप माझी व्याख्यान पण त्यावेळी झालेली. म्हणजे त्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना जराजी पण होते त्यावेळी सरपंच, आणि खूप चॅलेंज असायचं गावामध्ये काम करत असताना. पण आम्ही सर्व युवक मंडळी त्यावेळी ज्या ज्या काही योजना असतील त्या राबून आम्ही आमची गावं स्वच्छता अभियानमध्ये पुढे आणली. त्यानंतर आता पंचमीला ताई, आता बऱ्याच दिवसांनी संधी आम्हाला सुद्धा, मला वाटते 1500 पार झाल्यानंतर संधी सागरबाब मिळाली. पण राजकारणात वय 50 पार, आता काय ते थोडस आपण पण जराजी वय आणि अनुभव राजकारणात लागत नाही, टायमिंग महत्वाचं असतं. समर्थला ते टायमिंग जमलं. समर्थ पाटीलनी याचा उपयोग करून घेतला पाहिजे. मी आलेले म्हटलं की भाषण कसं असावं, ते कसं बोललं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, प्रत्येक योजना कशा आहे किंवा विभागाचा अभ्यास केला पाहिजे. मी निवडून आल्यानंतर 2 ते 3 वेळ पंचवीमध्ये गेलो बाप्पा, सगळ्या विभागांची गडी घेतली. म्हटलं काय आहे तर बघूया. मला सगळे म्हणायचे की पंचसमितीला अधिकार नाही, पंचसमिती सदस्यांना खूप पण नसू दे. म्हटलं ठीक आहे, पण आम्ही आम्हाला ते वाळवा तालुकाचे व्यासपीठ किंवा आपण संसद म्हणून पंचसमिती तिथं काम करत असताना मग विविध विषयावरती बोलायला ते व्यासपीठ तयार झालं. मग आम्ही तालुक्यामध्ये वेगवेगळे विषय, मग शेतकऱ्यांचे आता खूप निगडीत विषय आहे. वैली साहेब, तो विषय आपण घेतला पाहिजे, तो बिबट्या हटाव मोहीम आता करायला लागते का काय, हा विषय आहे. जाधव साहेब, ते भाऊंना आम्ही बोललोय की ते दिवसा जे पाण्याचा जो फिल्टर आहे, पाणी दिलं पाहिजे, तो एक महत्वाचा विषय आपण घेतला पाहिजे. खूप अडचणी आहेत शेतकऱ्यांना. एकतर कुठलेही हवामान शेतकऱ्याच्या बाजून नाही. आता बघतोय आपण मध्येच पाऊस पडायला लागलाय, थंडी खूप आहे, ऊनही लागते, त्यामुळे ऊसाची वाढ झालेली नाही. आज आपण लोकमतला बघितलं असेल कारखान्याचा सर्व उतारा, अतिशय उतारामध्ये घट झालेली आहे. असे शेतकऱ्यांच्या विरुद्ध बाजू सगळं निसर्ग ज्यावेळी जात असताना आम्ही सर्व मंडळी नेटाने शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभारणं अतिशय गरजेचं आहे. कारण अर्थव्यवस्था हा बऱ्यापैकी शेतकरी सांभाळतो, त्यामुळे शेतकऱ्यांना सक्षम करणं गरजेचं आहे. आता शक्तीपीठ सुद्धा या ठिकाणी जायला लागले, त्याचंही आपण जे काही सागरभाऊ त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. कसा जातोय, अन्याय होतोय का, लोकांना त्याचा न्याय मिळतोय का, याकडे आपण नेते मंडळींनी लक्ष द्या. जास्त काही मी वेळ घेत नाही, खूप विषय बोलण्यासारखे आहेत. पण माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळी पंचमी सदस्य म्हणून निवडून जातो त्यावेळी माझे एक नजर असे की आम्ही मंडळींनी जे आम्ही आता थोडस वरच्या स्टेजला आलोय, या मंडळींनी गावाच्या गटर आणि रस्त्याच्या पलीकडे सुद्धा गाव घडलं जातं, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण खूप
योजना केंद्र शासन आपलाय, राज्य शासन आपलाय, खूप योजना अजून खालीपर्यंत गेलेल्या नाहीत. महिला बालकल्याणच्या असतील, शिक्षणातल्या असतील, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या असतील, अशा खूप योजना अजून आम्हाला खालीपर्यंत आम्ही पोहोचवलेल्या नाहीत. त्या पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी निष्ठेने करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. प्रशासनाला धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीचं ताकद करू असतील जगाची राहुलदादा या ठिकाणी आहेत, प्रशांतजी आहेत, ही सर्व मंडळी जर मोठ्या ताकदीने लढत असतील. आता मला सांगितलं की ज्योतिताईंचा पराभव कसा झाला, काय काय त्यांनी आकडेवारी सांगितली, किती किलो काय वाटले हे सांगितलं. हे असं जर होत राहिलं तर फार अवघड होईल. त्यामुळं आमचे जे कार्यकर्ते आहेत, जे भाजपा आणि आपल्या सर्वांच्या निष्ठेनं, जे सतीश भाऊ असतील, सम्राटभाऊ माणिक असतील, आमदार सदाभाऊ खोत असतील, या मंडळींच्या पाठीमागे जे ताकदीने उभारत आहेत, त्यांना ताकद देणं करू असतील गरजेचं आहे. आणि या निमित्तानं सदाभाऊ आपण विचार मंथन करूया आणि सर्व नेते मंडळींनी परत एक वेळ थोडंसं एक 2-3 जिल्हा परिषद मतदारसंघ अजून आले असते. कारण येलूरमध्ये सुद्धा आम्हाला अगदी फार विचित्र प्रकार करून ठेवलेला. स्वर्गीय बापूंच्या वरती सुद्धा आम्ही भानामती केली असं पण ते थोडंसं चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एवढं प्रचंड आगोरी प्रकार करून त्यांनी हे सर्व या तालुक्यामध्ये मेजॉरिटी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला फोडून काढायचं असेल, त्याला तोंड द्यायचं असेल तर सक्षम कार्यकर्ते घडवणं अतिशय गरजेचं आहे. आपण सर्व नेते मंडळी या तालुक्यातील, शिराळा विधानसभा मतदारसंघातील त्याकडं अतिशय बारकाईने बघतील आणि भविष्यामध्ये आपला कार्यकर्ता सक्षमपणे कसा उभा राहील, गावोगावचा छोटा मोठा कार्यकर्ता असेल तो सक्षम कसा होईल याकडं आपण पाहाल. मी अशी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो. प्रत्येक वेळ प्रशांतजी आणि त्यांच्या सर्व टीमने अतिशय चांगला कार्यक्रम घेतला, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. आपण